हॅलो बहिणी भावानो, माय यूट्यूब फॅमिली, काय चाललंय तुमचं? तर बहिणी भावानो, मी आता उठून तोंड हात पाय धुवून चहा पिलेली आहे. आणि सकाळचा तुम्हाला गुड मॉर्निंग. माझं चहा पाणी झालं, तुमचं झालं का? वेलकम टू यू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर चला या बहिणी भावानो, माझं तर सगळं झालेलं आहे, फक्त आता थोडं काम राहिले. तर म्हणलं पहिलं स्वयंपाक करावं आणि पुन्हा काय आहे ती. तर बहिणी भावानो, आज आपल्याला बनवायची आहे टेस्टी टेस्टी शिमला मिरची. तर बहिणी भावानो, तुम्ही बघू शकता शिमला मिरची दाखवते तुम्हाला. कशी आहे? ताजी ताजी, छान आहे का? तर चला बनवूया टेस्टी टेस्टी शिमला मिरची. तर चला पिटूया गॅस आणि ओतूया तेल. पेटे बरं जरा गॅस. यश आला माझा. बघ कसला मिळाला चष्मा. यशला दवाखान्यात नेलतं, चष्मा डोळ्याला, डोकं दुखायलंय त्याचं, म्हणून त्याला चष्मा लागलेला आहे वाटतं. काय झालं, दिला का चष्मा? हा थांब 2 मिनिट. तर हे का ओतलं तेल. आता ओतूया लसूण, टाकूया आणि पीठ बी ठेवलंय लावून. येऊ का गव्हाचा आज चपात्या येत्या, ज्वारीची भाकर नाही आज. डोकं दुखायलंय, डोक्यात चमकत आहे म्हणून सांगितलंय का हो यश? डोक्यात चमकत आहे म्हणून सांगितलंय का? हा तेव डोळ्यात पाणी येतंय. डोळ्याला चमकतंय म्हणला नाहीच का? म्हणायचं असतंय की रे. काय झालं, किती गेलं? 800 रुपये गेलं. हां, तुम्हाला दाखवायचं होतं का चष्मा घ्यायचा होता? दाखवला का? कसं ना 750 रुपये मला चष्म्याचा ड्रॉप दिला, 150 रुपयाचा. हां, मग चष्मा आणायचा होता का तुम्हाला बी? तिला पैसे बनवायला टाकला आता. मला बी आणायचं आहे म्हणून म्हणाले, मला बी चष्मा आणायचा आहे. कोथिंबीर टाकायला आता, टाकायले टमाटे. तर चला हलवूया. तेलामध्ये सगळं मिश्रण. आता टाकूया शिमला मिरची. शिमला मिरची आणल्या, कापल्या, बारीक बारीक तुकडं केलं आणि 2 पाण्यानं धुवून टाकायलं. चला या मग. मीठ टाकायलं, घालून बघा बरोबर. काय काम आहे मला? नवऱ्याला नटवायचं काम आहे. नवऱ्या काय का नटीत नाही, पण आम्ही तर नटी चालू लागेल. बघा येतंय का घालून. नानाला टी-शर्ट घेतली, ती हळद टाकली. 500ची 4 आण घेतली ती किंवा. हो का, बघा आहे का काय हिरवंडात दिसतंय ती. अहो कामाला जायला लागत आहे माणसाला. हे झालं की ती घालते, ती झालं की ती घालते. आता कोणतं छान वाटतंय, कोणतं येत नाही ती सांगा मला, त्याला वापस द्यायला. ते घालून बघा आधी. ते तेल कमी पडलं जरा. सगळे घालू घालू बघा जरा येते ती का, कोणतं आवडतं पसंतीनं घेतलं माझ्या. त्याला गोडचे ह्याच्या दुधाचे पैसे दिलं नव्हतं माही, मी दिलं पुन्हा 100 रुपये. दुधाचं बी देऊन गेलं ना.
बघा किती भारी दिसत कलर चांगला घेतलाय का त्या पण नानाला बघा ह्या टी शर्ट छान वाटतंय का दिसतंय का नवीन असल्यावानी आरशात बघायला तर काळी चटणी टाकूया थोडी हो का मी हातानं टाकायले भैया चांगल्या चष्म्याला दिसायले का डोळ्याला पाणी येतंय ती डॉक्टरला सांगितलंय का काय म्हणलं डॉक्टर डोकं दुखतंय म्हणून सांगायचं होतं की डॉक्टरला होय डोकं दुखतंय म्हणून सांगायचं होतं की डॉक्टरला रे हां सांगितलं का काय म्हणलं ग बाया मग का मिश्रण तर चला हलवूया कोणतं छान वाटत छान दिसायला की का नाही रे तर बहिणी भावानो बघू शकता शिमला मिरची तयार झालेली हो का हां आहे का चांगली झाली का टेस्टी आणि सुकीच बनवली आज सुकीच भाजी बनवली शिमला मिरची टेस्टी टेस्टी डोळ्यात ड्रॉप सोडायले ती हो का यशंती सोडलात का ड्रॉप हे बघ हां हां काही ड्रॉप सोडायले ना यश कोण सोडून घ्या की तर चला बहिणी भावानो कोणाकोणाला आवडती शिमला मिरची आणि शिमला मिरची आवडत असेल तर नक्कीच आपल्या भाजीवालीला लाईक कमेंट शेअर करा आणि थांबा आणि माझ्या चॅनलमध्ये कोण नवीन असाल तर बेल आयकन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या मग जेवायला टेस्टी टेस्टी शिमला मिरची आणि चपाती तर मी मित्रांनो आलेले आहे विकायला बाजारात तर बहिणी भावानो कालच लय मोठा माल आणला होता आणि तीच आता मी विकायलेली आहे आता राहिलेला आहे थोडा तर चला तुम्हाला काय काय राहिलं आहे ती दाखविते बहिणी भावानो गिरायकच नाही सगळं थंड वातावरण चाललं आहे म्हणून म्हणलं चला तुम्हाला दाखविते काय काय राहिलं आहे ती फुलावर थोडा राहिला आहे आणि ककडी राहिली चला लसूण तर काय राहिलेलाच आहे आपला आणि नको ककडी बघताव का ह्या ककडी आणि फुलावर राहिला एवढा दिसलं का तुम्हाला आहे का छान अजून एवढं राहिलं आहे माझ्याकडं यश नाही यश गेलाय घरी अभ्यासाला पाठवलं आहे त्याला आणि मी येऊ मी कायलेवर राहिलेला माल तर बहिणी भावानो फोन हातातून पडत होता माझ्या ते तुम्हाला दाखवेन ना स्टँड आणलेला नाही आज ह्या म्हणलं बघा फुलावर अजून लय भारी राहिला बरं का एवढं आहे का तर हे का तर तुम्हाला दाखवायला होते पण माझा फोनच पडायला होता काय घ्यायचं बाई तर हे बघू शकता सगळं वातावरण थंड गिरायक नाही काय नाही आता या आहे का दिसलं का सगळीकडंच काय नाही आता राहिलेलं एखाद्या गाड्या जायलेल्या यायलेल्या आहेत या बघू शकता हां हे बघ आता टाईम झाला 9 साडेनऊ वाजले असतेल्या आणि मला पण जायचं आहे पण मी थांबलेले आहे यश यायलेला आहे यशन मी भरताव आणि जाताव तर बहिणी भावानो तुम्हाला सांगते लई थंडी सुटायला कडाक्याची आहे का नाही तुम्हाला वाजते का नाही थंडी तुम्ही थंडीचं बाहेरच नसाल तर तुम्हाला कशाला थंडी वाजते आमच्याच नशिबाला आहे थंडी घ्यायचं
आहे का नाही? बरोबर आहे ना? काय करावं, गारव्या गुरव्याचं बसावं लागतंय, तेवढंच वाटतंय 4 पैसे होतील, इकलं की 4 पैसे. बरोबर आहे का? म्हणून इकण्यासाठी अजून एक गिरायकी अजून एक गिरायकी म्हणत म्हणत वाट बघत बसते. आणि अका लाईट बी लावलेली आहे बघा, अका मोठी लाईट आपल्या दुकानात दिसली का तुम्हाला लाईट? उगाच गिरायकाची वाट बघत बसावं लागते, तेवढाच माल शिळा व्हायचं नाही, ताजा ताजा जाईल म्हणून. तर बहिणी भावानो, मला एक गोष्ट कळाली, धर्मेंदरजी हेमा मालिनीचा मिस्टर म्हणजे पतीच, तर ते आता ह्या दुनियात नाहीत म्हणजे ह्या जगामध्ये नाहीत वाटतं आहे ना. तर विचार मी वारलं तर फिल्म तर लय भारी भारी काढत होतं पिक्चर तरी, आहे का नाही. मला खूप आवडायचे धर्मेंदरचे पिक्चर. मी धर्मेंदरचे फिल्म सॉन्ग टाकलेले आहेत फिल्मवर, किती छान छान गाणे टाकलेले आहेत ते. तर मला खूप त्यांचं खंत वाटली आणि दुःख मी व्यक्त करत आहे, कारण मी त्यांचे हे आहे काय म्हणते ते, काय तर नाव आहे पण मला येणं झाले. त्यांचे सारे पिक्चर बघते, गाणे बघते, डायलॉग ऐकते, सगळं खूप मला आवडतं आहे. धर्मेंद्राचं फिल्म बी आवडती आणि त्यांचे सॉन्ग पण आवडते. तर बहिणी भावानो, खूप मला ऐकल्यावर टेन्शन आलं आणि मी खूप दुःखावली गेले, कारण ते आता ह्या दुनियात नाहीत म्हणून, बरं का. तर चला त्यांचं दुःख व्यक्त करीत तुम्हाला एक त्यांच्याबद्दल एक सॉन्ग आणि एक डायलॉग म्हणून दाखवते शोलेमधला, आहे का नाही? बरोबर आहे का? तर थांबा जरा. तर कोणतं सॉन्ग म्हणायचं? हां, शोलेमधलंच म्हणून दाखवावं लागेल तुम्हाला, आहे ना. ये तूने क्या किया, चल दिया राहों में, इस तरह तू मुझे वादा तोड़ के, साथी तू बदल गया, तोड़ी दोस्ती, इस तरह राहों में आगे तू निकल गया, साथी तू बदल गया, तोड़ी दोस्ती, ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. इस तरह तेरा खून हुआ तो मैं उसको चून चून के मारूंगा. शोले डायलॉग आहे ना. आला का बहिणी भावानो? आला असला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. आणि त्यांचं म्हणजे धर्मेंद्रीचं दुःख व्यक्त करत आहे. तर धर्मेंद्रला सलाट.